रणनीती टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। देशाच्या संविधानावर गदा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या धर्मांध आणि संविधान विरोधी शक्तीविरुद्ध सोलापुरात प्रखर जनाक्रोश उसळला। संविधान बचाव समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या संविधान बचाव मोर्चात मुस्लिम, भटके, विमुक्त, बौद्ध आणि बहुजन समाजातील नागरिक प्रचंड संख्येने सहभागी झाले। संविधान लागू होऊन 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही देशाची एकता, अखंडता आणि विविधतेतील समरसता अबाधित ठेवण्याचे श्रेय संविधानाला जाते, तर दुसरीकडे ते संपविण्याचे कारस्थान सुरू असल्याचा आरोप मोर्चेकरांनी केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पार्क चौक ते पूनम गेट जिल्हा परिषद कार्यालय दरम्यान हा मोर्चा काढण्यात आला। मोर्चात राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायमूर्तींना अपमानास्पद वागणुकीचा तीव्र निषेध नोंदवत आरक्षणातील वर्गीकरण रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात आली। संविधान बचाव मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार पोहोचताच पत्रकार कृती समितीने मोर्चाला जाहीर पाठिंबाचे पत्र संविधान बचाव समितीचे नाना प्रक्षाळ यांना देण्यात आले। यावेळी पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे, सचिव युनुस अत्तार, उपाध्यक्ष लतीफ नदाब, कार्याध्यक्ष डी पांढरे, गिरमल्ला गुरव, असलम नदाब, सूरज राजपूत, मोहन थळंगे, अशफाक शेख, साजिद मकानदार, रियाज हनगीकर यांच्यासह पत्रकार कृती समिती बहुउद्देशीय संस्थेचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा, लाईक आणि शेअर करा।